वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। आज नवीन वर्ष आहे, पहिलाच दिवस आहे वर्षाचा। सो आम्ही थोडंसं बाहेर आलो आहे आणि तुम्हाला मी दाखवते इथे कसं आहे। तर हा जो मागे तुम्हाला दिसतोय हा जुना अलकुत मॉल आहे कुवेतचा, जो की फाईलमध्ये आहे। आणि तिकडे जी लाइटिंग दिसते तुम्हाला ही मागे, तर हा नवीन अलकुत मॉल आहे। तर अलकुत नावाचा अर्थ असा होतो दी फोर्ट। अल म्हणजे दी आणि कुत म्हणजे किल्ला, फोर्ट। तर असं आहे ह्या मॉलचं नाव। तर हा आतून मी तुम्हाला दाखवते कसा आहे तो। आणि आता आम्ही थोड्या वेळाने तिकडे जाणार आहोत आणि इथे खूप छान सिनरी आहे मागे। इथून हा सगळा समुद्र चालू होतो, तर ही काइंड ऑफ आपण खाडी म्हणू शकतो। असं आतमध्ये पाणी आलेलं आहे आणि इथे सगळ्या बोट्स थांबलेल्या आहेत। तर आय गेस ह्या फिशिंगसाठी वापरतात ह्या साऱ्या बोट्स। सगळे इथे जेवणाचा आनंद घेत आहेत। रेस्टॉरंट आहे। एकदम इथे सगळे लोक खायच्या प्यायच्या गोष्टी येऊन रिलॅक्स करतात, मस्त गप्पा वगैरे मारतायत। आणि व्ह्यू बघा तुम्ही, आहा हा एक नंबर। हे समोर जे दिसते तुम्हाला, ही जी आग दिसतीये पेटलेली, तिथे आहेत रिफायनरी, जिथे तेल बनवलं जातं, म्हणजे पेट्रोल डिझेल। ते रिफायनरीज आहेत। खूप रिफ्रेशिंग वाटतंय आणि बऱ्यापैकी गर्दी आहे, इतकी पण नाही आहे। लोक शिस्तीत राहत आहेत, सगळ्यांनी मास्क लावलेले आहेत, सगळीकडे पोलीस फिरत आहेत। सो अशी कंडिशन आहे सगळीकडे। आणि आता 5 वाजलेत, तर अंधार पडायला लागलेला आहे, लाईट सगळीकडे लागल्यात। मगाशी मी तुम्हाला उजेड होता तेव्हा दाखवलं नजारा कसा होता, आता लाईट लागल्यावर असं दिसतंय सगळं। आणि हे सगळे पाम्स आहेत, समोर दिसतंय ते खजुराची झाडं, जी की 12 महिने ग्रीन असतात। आणि हा जो ब्रिज बांधला इथे, हा इंटरकनेक्टेड आहे ह्या जुन्या अलकुत मॉलला आणि नवीन मॉलला। सो तो सुद्धा अलकुत मॉल आहे। सो आपण आता तिथून जातोय आणि ठिकठिकाणी सॅनिटायझर्स ठेवलेले आहेत। सो इथे सेक्युरिटी आहे आणि ते चेकअप करूनच आतमध्ये सोडतात। सो हा असा एकदम भारीवाला ब्रिज बांधलेला आहे, इथे सगळ्या इन्स्ट्रक्शन्स लावलेल्या आहेत। आणि हा आहे अलकुत मॉल, अगेन न्यू वन। खूप मोठा आहे हा।
बऱ्याच ठिकाणी सेल लागलेला आहे. आणि इथे बरेच आपल्याला माहीत नसलेले ब्रँड्स असतात. मी सुद्धा कधी नावं ऐकलेली नाही आहेत. सो इथे हा मागे दिसतोय हा आहे मँगो म्हणून. सो तो मी कधी पाहिलेला नाही आहे. तिथे पुढे आहे मिलॅनो. तर मिलॅनो मी पहिल्यांदाच ऐकते आहे. मे बी माझं नॉलेज कमी असेल. मी काय जास्त शॉपिंग केलेली नाही मागच्या वर्षामध्ये आणि इथे आल्यापासून तर कोरोना होता त्यामुळे नाहीच. सो येस असं आहे. समोर आहे ट्विस्ट. इथे आहे माघराबी. सो ह्या ब्रँडचं नाव सुद्धा मी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. सो जसं की आपल्याला माहिती आहे अरेबिक कल्चरमध्ये परफ्युम्सला खूप जास्त महत्त्व आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आणि खूप भारी भारी परफ्युम्स असतात या लोकांचे. इथे सुद्धा एक शॉप आहे जुमेरा और परफ्युम्स म्हणून हे वालं. काही शॉपची नावं तर फक्त अरेबिकमधूनच असतात आणि आपण समजून जायचं की ती आपल्यासाठी नाही आहे. आणि इथे मोस्टली सेलिब्रेशन लोक असंच करतात, बाहेर शॉपिंगला वगैरे जाऊन डायनिंग करतात, म्हणजे बाहेर जेवायला वगैरे जातात, समुद्रकिनाऱ्यावर जातात फिरायला. इथे कल्चरच तसं आहे. खूप शांत असतं सगळं. न्यू इयरच्या दिवशीसुद्धा फायरवर्क्स वगैरे होतं, फटाके वगैरे वाजवतात लोक. पण आपल्यासारखं पार्टीज डीजेज वगैरे असं धांगडधिंगा इथे नसतो. तर मला चांगली वाटली ती गोष्ट. खूप शांती असते. लोक आरामामध्ये मस्त फिरतात, शॉपिंग वगैरे करतात, सेल्स चालू असतात. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही खूप छान शॉपिंग करू शकता. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती ती अशी की जसं आपल्याकडे थोडंसं आपण शॉर्ट्स घालू शकतो, थोडंसं शो ऑफ करू शकतो, ते इथे नाही करतायत. असं म्हणू शकतो की जैसा देश वैसा भेस असं राहावं लागतं. तर इथे आपल्याला तसे म्हणजे कपडे थोडेसे रिस्पेक्टफुल घालावे लागतात. आणि आम्ही सुद्धा आलेलो आहोत शॉपिंग करायला H&M मध्ये. ये तर बघूयात आपल्याला काय मिळतंय. काहीतरी छान घेऊयात आपण, शॉपिंग करूयात. चलो लेट्स गो. आणि विंटर सुरू असल्यामुळे बऱ्यापैकी विंटर कलेक्शन आलेलं आहे. तिथे वरती फूड कोर्ट आहे आणि थिएटर आहे. आणि तुम्ही बघू शकता ते आता सध्या क्लोज आहे. आपल्या इंडियामध्ये पण आय गेस अशी सिस्टीम सुरू झाली असेल, तर इथे अशी सिस्टीम असते. आपण इथे पेमेंट करू शकतो आणि इथे ह्या स्क्रीनवरती आतमध्ये कोणता मूवी आहे सगळे डिटेल्स मूवीजचे दिसतात इथे आपल्याला. तर आपण ते मोबाईलसारखं स्क्रीन टच आहे तर ते ऑपरेट करून इथे डिरेक्टली पेमेंट करून तिकीट आपण बुक करू शकतो. सो अशी सिस्टीम आहे इथे. तर इथे मिळत आहेत आईस्क्रीम्स. ये वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम्स आहेत इथे. आणि तुम्ही बघू शकताय इंग्लिश लिहिलेलं आहे आणि अरेबिक सुद्धा लिहिलेलं आहे. एव्हरीवन आता आम्ही शॉपिंग करतोय पण ट्रायल अलाउड नाही आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय. लेट्स सी. नाही काही घेतलं तरी काय हरकत नाही आहे. बाय द वे हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. आता थोड्या वेळाने आम्ही डिनर करायला जाऊ बाहेर. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही नवीन वर्ष कसं सेलिब्रेट केलं, नवीन वर्षाची सुरुवात कशी केली, काय काय केलं, काय काय नवीन केलं आणि तुमचे रिझॉल्युशन्स काय आहेत नवीन वर्षाचे ते कमेंट्समध्ये सांगायला मला विसरू नका. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल. आणि आपल्या चॅनलचं इंस्टाग्राम फेसबुक पेज देखील आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तिथे नक्की फॉलो करा कुवेतमधल्या डेली अपडेट्ससाठी. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर सुद्धा नक्की शेअर करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.